palki. Very sorry. On the other side, we are saying aviator man. Yeah, What you would like to speak about it? Yeah, this is a very gorgeous guy, and always helping our any saptah, any Haribhakta saptahs, any cultural program. A great personality. And on the other side, Divesh. Yeah, these are also very helpful guy. The center of our Koshi. Right turn or left turn. I saw the kabaddi. The kabaddi playing very well. And the depending body language, the body structure, and the depending power very powerful. I would like to know about him. They are come from Australia. Oh yeah. Yeah. Ajay Rane. On the precious occasion of Hanuman Jayanti, we are all of gathered here. So, how you have spent your day today? तुमचा दिवस कसा गेला आजचा? चांगला गेला. मग आजच्या दिवसातील काही आठवणी नेहमी आपल्या आयुष्यामध्ये स्मरणात ठेवण्यासारख्या कोणत्या आहेत? स्मरणासारख्या गोष्टी अशा आहेत की जो पालखीच्या वरती देखावा त्यांनी तयार केला हा त्रिवेणी संगम होता. संतांची शिकवण वीरत्व आणि एक भक्तिभाव आणि राजाचा आदर्श या परंपरेचं पायक होण्याची पात्रता माझ्या अंगी खऱ्या अर्थानं आली. हा आजचा दिवस. धन्यवाद काकांच्या माध्यमातून. नक्कीच काका, तुम्ही मार्मिक शब्दांमध्ये तुम्ही आम्हाला सांगितलं. आणि काकांचं सांगायचं तर काका या अगोदर अर्जत तू लहान असते, मी लहान असेल, प्रत्येक काका याच्या अगोदर जे काय हे आता तुझे काम करतोस ते त्यांच्या वेळेस ते करायचे का. आणि मी सुद्धा बघले त्यांनी माईक घेऊन ते स्वतः या सगळ्या गोष्टी चालू आहेत, कार्यक्रम पार पाडायचे. आपण बालपणावरती असे कलाकार म्हणलेले आपल्या नक्कीच. डायरेक्ट आपल्यांच्या आलेला कॅमेरा गेलेला आहे. राहुल आपले प्रमोद आपले हरेश आबले माझा वर्गमित्र, वर्गमित्र आहेत तुमचे. माझा वर्गमित्र हरेश आबले. मी वर्गमित्र. म्हणजे तुम्ही जे आयुष्यात काय काम केले ते त्यांना माहिती. नाही. त्यावेळेस हे बघा, त्यावेळेस आम्ही 10वीला आम्ही असे होतो की आम्हाला ज्यावेळेस काम करण्याची एवढी अक्कल हरेश होते. म्हणजे तुम्ही नितीन दादा आपल्या सर्व जोडलेले. नामदेव काकांनी जी प्रतिक्रिया दिली आपल्या सर्वांना आनंददायी होती. त्यांच्या समेत कैलास दादा देखील आहेत, महेश दादा देखील आहेत. कसं वाटतंय, कसा आहे आपला माहोल? ज्ञानराज जोशी, तुम्ही कुठून आलात आपल्या पालखी सोहळ्यासाठी? ठाण्यावरून आलोय फक्त या पालखीसाठी. कसं आहे पोषण? आणि एक महत्त्वाचं म्हणजे या पावण्याला मी दरवर्षी या पावण्याला मी बघतो की हे आवर्जून हे त्यांचे भाऊ आहेत का हे? विक्रम दादा वाघमारे यामध्ये कसं वाटतंय तुम्हाला? तर डान्स बघू शकता आपण. अरे तो फोर एक नंबर. समीर राणे त्याच्यासोबत योगेश राणे. एका बाजूला रस्त्याच्या या साईडचे शिंगटे, दुसऱ्या बाजूला रस्त्याच्या त्या साईडचे शिंगटे. हे आहेत समीर शिंगटे, हे आहेत महेश शिंगटे. काय सांगाल आपल्या पालखीच्या बद्दल? का तुम्हाला वाटतो असा? असं काहीच नाही. म्हणून आहे ना रस्त्याच्या इकडे ठेवलेले. आता शिंगट्याबद्दल मी सांगेल की या पालखीच्या सोहळ्याचा पार्श्वभूमी म्हणजे जे काय हे जेव्हा इतिहास लिहिला जाईल तर त्या पार्श्वभूमीमध्ये बलकटतेने नाव उभं असेल ते महेश शिंगटे.
म्हणजे तुम्हाला माहित आहे तिथं कटकटी केलं तर तुमच्या बरोबर सगळा फ्रेश होणार आहे. आपल्या समेत निलू मामा पोशर गावात एक उत्कृष्ट कलाकार आणि एक उत्कृष्ट गाडी चालक म्हणून आम्ही त्यांना ओळखतो. निलू मामा काय सांगा आजच्या आपल्या पालखी सोहळ्याबद्दल? आपल्या पालखी सोहळा आहे आणि पोशिरगावची पालखी म्हणजे आपल्या कर्जत तालुक्यात खूप मस्त फेमस आहे आणि सगळे चांगले कार्यक्रम होत आहे आणि आता पालखी आलेलीच आहे आपली आणि एवढं चांगलं कार्यक्रम आहे आणि आमच्या गावातले मुलं आहेत ना एवढं प्रोत्साहन आणि मदत एवढी करतात ना त्याच्यामुळे आमच्या गावाची पालखी एवढी मस्त होते तर खूप आनंद वाटते आम्हाला. एकंदरीत यामध्ये आता नेरलला राहणाऱ्या शिंगट्यांकडे आपण आलो. शिंगटे नेरलला राहतात ते खास रविवारी खेळण्यासाठी येतात. काय सांगा आजच्या दिनचर्येबद्दल आणि उद्याची दिनचर्या कशी आहे? नाही उद्या तुम्ही काय करणार आहेत पहिले त्या सांगा नंतर आपल्या पालखीच्या बद्दल बोला. धन्यवाद. पालखीचं वातावरण कसं वाटलं? उद्या क्रिकेट एक मॅच रणांवरून भांडणं आणि पूर्ण थकाव दूर आणि खूप मजा पूर्ण आठवड्याचा पूर्ण तो काय थकवा येतो दूर येणार आहे. एक 2-3 तासामधून निघून जातो पूर्ण थकवा 100%. आणि एक आमचा तो नाही का डोस लागतात तो आमचा डोस आहे तो. आता पोलिसांकडे जाऊया आपण. पोलिसांकडे काय मग तुम्ही आता तुमच्या आयुष्याच्या प्रगतीच्या वाटचालीवरती वाटचाल करतायत तर काय सांगाल? आई सांगायचे सांग. आता यावर्षी त्यांचा लग्न जमलाय आता काय 2-3 दिवसापूर्वी साखरपुडा झाला. पुढच्या वर्षी त्यांची जन्मदिवशी या कार्यक्रमाला जोडीने हे कार्यक्रम ज्याप्रमाणे आपण पोशर गावाची मानाची पालखी साजरी करतो तरी ही पालखी नियमबद्धतेने आणि शिस्तीने पार पाडावी याच्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. सदरक्षण आहे, खलनिग्रहण आहे. महाराष्ट्र पोलीस म्हटलं तरी आपला सर्वांचा अभिमान आहे. सर काय सांगा या गावाबद्दल? या गावामध्ये जी शिस्त पाळली जाते या अनेक साऱ्या गोष्टींचं एकत्रित निघण आणि आपल्याला आम्हाला पोशरकारांची पालखी कशी वाटते? मी इथून नेरळ पोलीस स्टेशनला आल्यापासून मी दुसरी पालखी पाहते जरा चांगलं वाटते. धन्यवाद सर. आपण देखील आपल्या सेवेसाठी आला. आमचं हे परमभाग्य आहे की आपल्याला कोणताही त्रास न देता हा बजरंगबलीचा उत्सव अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडावा. धन्यवाद सर आपण आला. तुमच्याकडून थोडी काळजी घ्यावं की शांतपणे पार पाडा. नक्की नक्की. बजरंगबलीचा आशीर्वाद या सर्व काही गोष्टी अतिशय चांगल्या पद्धतीने पार पाडतील. बजरंगबली की जय. मराठी समजते का तुम्हाला? मराठी समजते ना? पोशर गावाची मानाची पालखी म्हटलं तर तुमच्याशिवाय अपुरी आहे. तुम्ही सर्वजण येता आणि आम्हा सर्वांचं मनोरंजन करता ढोळीबाजाच्या स्वरूपात. खऱ्या अर्थाने पोशर गावाला लाभलेली परंपरा आहे त्या परंपरेचं पालन करता. नाव दादा? गणेश. काय सांगाल? इतर ठिकाणी जात असताना वादन करता. पोशरकरांचं काही विशेष प्रेम आहे की दरवर्षी तुम्ही येता? दरवर्षी येतो नाही नाही, दुसरीकडे जात असताना तिथे आनंद आणि इथला आनंद काय फरक आहे? चांगलं आहे ना दादा.
फुल मजा आहे. हा मजा आहे. हे पण फुल मजेतच आहेत. भाईंच्या बरोबर आहेत म्हणजे मजेतच आहेत. मजा आहे. 100%. प्रसाद राणे कसे आहात तुम्ही? एकदम मजेत. आज आमची पालखी निखिल राणे गाडी घेतले पेढे द्या चला. निखिल राणे. नाही का म्हणजे आमची इज्जत नाही का? चल आता नाही. लाईट मारता का व्हिडिओ हा? नाही व्हिडिओ चालू आहे, ब्लॉग चालू आहे बाबा. मग कसं वाटलं पोशर गावाची मानाची पालखी? तुम्ही बाहेरचे आहात का? नाही आम्ही गावले. मग म्हणजे नियोजनामध्ये प्रसाद राणे जे कोण तुम्हीच का ते? अरे फार अतिशय चांगलं नियोजन आपलं. नाही असंच हे नियोजन पुढे देखील चालावं हीच बजरंग बलीची प्रार्थना असेल. सुजित राणे देखील आपल्या समेत. निखिल राणे ते पुण्यावाले आहेत ना? हो पुण्यावाले ते. मग त्यांचं इथं काय काम आहे? पाठवा परत. करांचे नलवाले अण्णा, तुम्हाला कसं वाटतंय अण्णा? ओके बहुत आनंद आहे. आपल्या नावामध्येच अण्णा आहे म्हणजे तो आनंदाचा न एकदा जोडला गेला. आनंद आहे. अण्णा तुम्ही कशाला लांब आलेले? तुम्ही पण पाहिजेत. पोशीर गावाची मानाची पालखी. मामा बास. हा असं पण आहे का? एक शिंगट्यांचे अण्णा, जोशांचे अण्णा असं ते आपुलकी आपण टिकवत राहतोय. यात सर्व काही गोष्टींचं एकत्रित मिलन म्हणजे हे आपलं पोशीर गाव आहे. धन्यवाद. बजरंग बली की जय. पोशीर गावाची मानाची पालखी म्हटलं तरी पालखी ज्या शिस्ततेने ज्या परंपरेने पुढे चालत आली आहे या सर्व काही गोष्टींचा एकत्रित संगम म्हणजे ही पोशीर गावाची मानाची पालखी आहे. या पालखीच्या विषयी आपल्या सर्वांना सांगावंसं वाटतं की नियमबद्धता ही शिस्त जी पाळली जाते त्यामध्ये महाराष्ट्र पोलीस यांचा फार मोलाचा वाटा आहे. सदरक्षण आहे, खळनिग्रहण आहे. खऱ्या अर्थाने आपल्या सेवेसाठी ते नेहमी तत्पर असतात. आणि बाबांचं आणि आमचं जे नातं आहे ते मांडायचं झालं पण आता ते ज्या गणवेशात आहेत, ज्या वर्दीमध्ये आहेत, ती वर्दी आपल्याला सांगून जाते की आपण शिस्ततेचं पालन केलं पाहिजे, नियमावलीचं पालन केलं पाहिजे. आणि आपल्याला आम्हा सर्व पोशीरकरांच्या माध्यमातून आम्ही सांगतो आहे की पोशीर गावाची मानाची पालखी नेहमी शिस्तीचं पालन करते. या सर्व काही गोष्टींचं एकत्रित मिलन घडत हा आम्हा पोशीरकरांचा जल्लोषमय सोहळा नेहमी पार पडत असतो. धन्यवाद आपण आलात. आणि आपल्याला पोशीर गावाची मानाची पालखी कशी वाटते? जय श्रीराम. बजरंग बली की जय. फक्त मावशीलाच पाठवेल. तर मला इथे कडम पोलीस चौकीत 2.5 वर्ष झाली. 2.5 वर्ष या कालावधीमध्ये ही माझी तिसरी पालखी आहे. कधी पोशीर गावात पालखीनिमित्त कुठे काही अनुचित प्रकार घडणार नाही हे अजूनपर्यंत जाणवलं आहे. तसंच मागच्या पालखीला जसं झालं तसं याही वर्षी व्यवस्थित कुठलाही गालबोट न लागता पार पाडावी हीच ईश्वरचरणी प्रार्थना. पोशीर गावाच्या मानाच्या पालखीमध्ये सातत्याने ज्यांची सेवा असते असे चाफ्यामधील काही स्थानिक आपल्या समेत जोडले गेले. या ज्यूसची व्याख्या कशी आहे गुरुदोषी? नाही तुम्ही सर्वांना बोलवता कसं जोरात एकदा? अरे वाह खुश ऍपल ज्यूस. परत एकदा गुरुबाई. अरे वाह खुश ऍपल ज्यूस. धन्यवाद. आपल्या सर्वांचा मनापासून आभार. आपला देखील त्यांना सहभाग असतो. वाईट यांची घ्यायची, सरपंच होऊन गेलेले. वाईट कोणाची घ्यायची? आता ते बोलतच नाही. बोलतील ना काय असं काय मग काय लांब नाही तर काय टेस्ट झाली का? सर घ्या ना तुम्ही पण टेस्ट. म्हणजे ज्यूस असा बनवतो का माणूस एकदा नाही दोनदा पेतो काय? परत एकदा होऊन जाऊ दे गुरुदोषी. आणि ते पिऊन खुश होतो कसा? वा खुश प्या ऍपल ज्यूस. तिकडे चालू आहे ऍपल ज्यूस. वा खुश पेले तुम्ही ऍपल ज्यूस? ऍपल ज्यूस एकदम व्यवस्थित आहे का? एकदम व्यवस्थित आहे. पण आता तुम्ही चालले घरी वाटतं? आम्ही येणार का ब्लॉग मध्ये? हा 100%. जर ब्लॉग एडिट झाला तर, नाही झाला तर मग परत सगळा. पण या सर्व काही गोष्टी नेहमी आपल्या स्मरणात राहतील असं आम्हाला वाटतं आणि ते आम्ही करणार. गिर्यारोहण आपलं असंच चालू राहू द्या. बजरंग बली करता करून घेणार आहे. रामकृष्ण हे खऱ्या अर्थाने
पाट्या आपण आज या पूर्ण मिरवणुकीमध्ये पाहिल्या ज्या पाट्या ज्याने बनवल्या असे कांदा आपलं सगळं जल्लोषमय वातावरण आहे, पण आनंददायी वातावरण आहे. काय सांगाल? दरवर्षी या पालखीची मिरवणूक होत असते आणि आपल्या या गोष्टीची परंपरा आहे की अखंड चालू राहत आहे आणि याची अखंड जैन वन ब्रास बँड पोशूर म्हटलं तर हे पोशूरकरांचं नाव एका उंच शिखरावरती आपल्या सर्वांना पाहायला मिळतं. आपण कोणतं वाद्य वाजवता? बेस जयस. तुम्ही? ट्रम्पेट. भावेश, तुम्ही निवृत्त आहात, तुमच्या बाबतीत काय वाजतंय? रिटायर्ड आहे तुम्ही, काय नका बोलू. याला काय बोलायचे? चॉकलेट बॉय नवीन मार द्यायला मार. तुम्ही पाहुणे आहेत का?